सातारा जिल्हा परिषद राजकारणात पुन्हा एकदा मोठा पॉलिटिकल ट्विस्ट पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान झालेला राजकीय महायुतीचा राडा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला। त्याचे पडसाद विधान परिषदेत सभागृहात उमटलेले आहेत। अनेक राजकीय दरी महायुतीत पडल्या, त्या अद्यापही भरल्या नसतानाच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेत सातारा जिल्हा परिषदेत सभापती भाजपचाच होणार असा जोरदार दावा केला आहे। विशेष म्हणजे अध्यक्ष निवडणुकीवेळी बहुमत नसतानाही दिलेला शब्द खरा करून दाखवलेल्या जयकुमार गोरेंनी आता विषय समित्यांच्या सभापती पदासाठीही तसाच आत्मविश्वास दाखवलेला आहे। येत्या 4 एप्रिल रोजी सातारा जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या सभापतीची निवड होत असून या पार्श्वभूमीवर गोरेंच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे। मी कोण बरोबर घेणार, मलाच कोण बरोबर घेत नाही, मी कोणाला बरोबर घेऊ। विषय काय आहे की या प्रक्रियेमध्ये मी आजही सांगतो, परवाही बोललो, भविष्यातही सांगेन, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे ही माझी भूमिका सातत्याने होती। महायुती म्हणून व्हावा ही माझी भूमिका मी सातत्याने आपल्याकडे बोलून दाखवली होती। महायुतीतनं नाही झाला तर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होणार हे मी सांगितलं होतं। त्या अनुषंगाने प्रयत्न आम्ही केले, सुदैवानं आम्हाला यश आलं। आता आमची परिस्थिती आहे महायुती म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं अशी माझी भावना आहे। नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले पाहिजे ही माझी भावना आहे। त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।